नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे, येत्या 7 तारखेला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक आहे आणि त्यासाठी सध्या एकदम वातावरण गरम झालेलं आहे. सगळी पॅनल सज्ज झालेली आहेत आणि चित्रकर्मी पॅनलतर्फे माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते आनंद काळे. आनंदजी, तुमचं स्वागत. आणि तुम्ही आजपर्यंत तुमच्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकलेली आहेत. आता तुमची महामंडळावर काम करण्याची तुमची इच्छा आहे, त्यासाठी तुम्ही लोकांना भेटताय, जे मतदार आहेत त्यांना. मुळात काय बदल घडवावा असा वाटतो आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की तुमचं पॅनल आल्यानंतर तुम्ही ते करणार आहात, तिथं सांगा, म्हणजे सगळ्यांपर्यंत पोचेल तुमच्या मनात काय आहे ते. येस नक्की. कारण पॉलिटिक्स हा काय आमचा प्रांत नाही आहे. नेता होण्याचं कधी स्वप्न नाही. अभिनेता आहे मी. पण जे काय गेल्या 10 वर्षात चाललेलं आहे, ज्या 10 वर्षातला जो काय कारभार आहे, इंडस्ट्री वाढण्याकरता किंवा इंडस्ट्रीमधले प्रॉब्लेम सोडवण्याकरता ही आमची मातृसंस्था आहे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ ही. पण हे सगळं बघता खरंच वाईट वाटतं, कारण बऱ्याचशा लोकांची पेमेंट आज बुडत आहेत. त्या लोकांच्या पाठीशी उभं राहायला आज कोणी नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला सगळ्यांना मिळून निर्णय घ्यावा लागला. हे जर सगळं व्यवस्थित चाललं असतं तर आमच्यासारखी माणसं याच्यामध्ये अजिबात पडली नसती, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. पण जर आम्ही ह्याच्यात पडलेलो आहे तर त्याचं कारणही तेवढं सॉलिड आहे आणि मला नक्की गॅरंटी आहे ज्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स मिळतो त्याच्यात की आमचं पॅनल नक्की येणार आहे. आणि ज्या वेळेला आम्ही संचालक म्हणून महामंडळावरती निवडून येऊ त्यावेळेला ज्या काही लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, जे जसं काय पेमेंटच्या संदर्भातलं आहे किंवा फिल्म रिलीजच्या संदर्भातले बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला माहिती आहे, आता काही मोठ्या संस्था आहेत, त्यांच्या फिल्म रिलीज करण्यासाठी त्यांना काहीच अवघड नाही आहे. पण बरेचसे छोटे छोटे निर्माते आहेत की ज्यांना प्रमोशन कशा पद्धतीने करायचं आहे, काय करायचं आहे, याच्यासाठी गायडन्स देण्याकरता महामंडळाने काहीतरी करणं आवश्यक आहे. अनुदानाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहेत, ज्या होऊ शकत नाही आहेत. त्याच्यासाठी महामंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने टेलिव्हिजन इंडस्ट्री वाढती आहे, तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीसुद्धा ऑलरेडी घटनेमध्ये इन्क्लूड आहे, पण जाणीवपूर्वक त्या सगळ्याला बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. तर ते न करता टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधले पण प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्यासाठी महामंडळाने त्याच्यात मध्यस्थी करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही साधारणपणे बघितलं तर साधारण 100 फिल्म्स आपल्याकडे बनतात, जे अप्रॉक्सिमेटली 40 लाखापासून ते 2-2.5 कोटीपर्यंतची फिल्म असते, म्हणजे 100 कोटीचा आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट पकडून. पण आत्ता जर बघितलं तर 38 सिरियल्स चालू आहेत आणि त्याचं जर ॲव्हरेज बघितलं आणि चॅनेल ज्या पद्धतीने विकते त्याचा रेव्हेन्यू बघितला तर 700 ते 800 कोटीच्या आसपासचा त्याचा टर्नओव्हर आहे. म्हणजे फिल्मच्या किमान 6 ते 8 पटीनं टर्नओव्हर असलेल्या टेलिव्हिजनला त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. पण त्याच्याबरोबर फिल्मला पण बाजूला ठेवून चालणार नाही. आता OTT पण आलेलं आहे, आता बाकीच्या पण गोष्टी आलेल्या आहेत. तर हे सगळं एकत्र करून अजूनसुद्धा तुम्ही सुपर 16च्या जमान्यात काम करताय असं करून चालणार नाही. डिजिटलचा जमाना आलेला आहे. तर आम्ही 365 दिवसातले 300 दिवस इथे काम करत असतो. तर त्या अनुषंगाने इथले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आऊट करण्यासाठी म्हणून अशी एक भक्कम महामंडळ आमच्या पाठीशी उभं राहण्याकरता म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. ओके. आणि तुम्ही एक बिझी ॲक्टर आहात, सतत तुमचं काम सुरू असतं, तर महामंडळाच्या खूप समस्या आहेत, खूप नवनवीन लोक येत असतात, त्यांच्यासाठी वेळ कसा द्याल? नाही, मी बँकेच्या इलेक्शनला नाही उभा आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ट्रस्टच्या इलेक्शनला उभा नाही आहे की मी कुठेतरी वेगळीकडेच जातो आणि काम करत नाही आहे. हे महामंडळ फक्त आणि फक्त इंडस्ट्रीतल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्यासाठी आहे. त्यामुळं बिझी शेड्यूल जरी असलं तरी असं नाही आहे की 14-15 तास आम्ही शूटिंग करतो तर तेवढंच करतो. त्या सगळ्या याच्यात जर माझ्यासमोर काही प्रॉब्लेम्स घडत आहेत तर ते सॉर्ट आऊट करण्यासाठी महामंडळाचं आणि इंडस्ट्रीचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी उलट आमच्यासारखी माणसं तिथे असणं गरजेचं आहे. न की आम्हाला आमदारकीचं तिकीट पाहिजे किंवा खासदारकीचं तिकीट पाहिजे किंवा कॉर्पोरेटरचं पण तिकीट नको आहे आम्हाला फक्त इंडस्ट्रीतले प्रॉब्लेम्स समजून घेऊन ते सॉर्ट आऊट करण्यासाठी एक उत्तम संचालक मंडळ तिथे आवश्यक आहे, म्हणून इथे आलं. तर बिझी असण्याचा संबंध नाही आहे. दुसरी कुठली तरी गोष्ट करत असतो तर गोष्ट तुम्ही म्हणताय ती मान्य करता आली. मला सांगा, विजय पाटकर हे आधी म्हणजे अर्ज ते भरायला येणार होते पण ते येऊ शकले नाही, हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. आता पाटकरांचं थेट निवडणुकीत नसणं किंवा ते असले असते तर काही फरक जाणवतो? डेफिनेटली. पण म्हणजे विजूदादा तर पाहिजेच होता, कारण तो इतकी वर्ष याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि विजूदादाच्या बाबतीत ज्या अर्वाच्य भाषेमध्ये त्याच्यावरती टीका करण्यात येते, ही इंडस्ट्रीतल्या कुठल्याच
कलाकाराला तंत्रज्ञाला मान्य होणारी गोष्ट नाही आहे. इतक्या सिनियर कलाकाराच्या बाबतीत असं कोणीच बोलू शकत नाही खरं तर. पण ते आता घडलेलं आहे, ते ब्लेम गेम करण्यात पॉईंट नाही आहे. विजूदादा जर ह्या इलेक्शनमध्ये डायरेक्टली असता तर फरक पडला असता, पण त्यांनी तसा कधीच फरक पडणार नाही अशा पद्धतीने काळजी घेतलेली आहे. उलट आमच्यापेक्षा जास्त आज विजूदादा ह्या सगळ्या इलेक्शनच्या मॅनेजमेंटमध्ये इन्वॉल्ड आहे, जे खरंच आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. आणि जे घडलं ते सोडून देऊन तुम्ही पुढे जा, हे विजूदादा नेहमी आम्हाला सांगतो की तुमच्यासारखी माणसं इथे पाहिजेत. मी तर फर्स्ट टाईम या सगळ्या गोष्टी करतो. मागच्या वेळेला मी ज्यावेळेला फॉर्म भरले होतं त्यावेळेला असंच सगळ्यांनी सांगितलं म्हणून केलेलं होतं, पण सिरियसनेस जो आहे तो विजूदादामुळे आलेला आहे. त्यामुळे जे काय आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहेत किंवा आपणहून फोन करून सांगितले जात आहेत की दादा 10 वर्ष तेच संचालक आहेत, तेच अध्यक्ष आहेत, तर ह्या सगळ्याच्या 10 वर्षात काहीच कामं झालेली नाही, म्हणून यावेळेला मतदान तुम्हालाच करणार आहे. तर मला असं वाटतं की त्यांच्या अपोजिट दुसरं कुणी उभं असतं तरीसुद्धा हेच घडलं असतं. त्याच्यात आम्ही खूप स्ट्रॉंग पॅनेल उभं केलेलं आहे. सतीश रणदिवेंसारखे डिरेक्टर आहेत, पितांबर काळेंसारखे रायटर आहेत, मी स्वतः आहेत यात, मिलिंद अष्टेकर आहेत, विजय राणेंसारखे मुंबईत खंदे कार्यकर्ते आहेत, गणेश तळेकरसारखं नवीन ब्लड आहे त्याच्यामध्ये. तर ही सगळी मोठ बांधून आणण्याचं काम खरं तर विजूदादा, शिरीष राणे, विजय राणे ह्या सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला नाही असं वाटत की या सगळ्या याच्यामध्ये त्याचा शब्द कोणतरी टाळेल आणि त्याच्या गायडन्सखाली किंवा विजूदादा जे सांगतोय त्या पद्धतीनेच काम करण्यासाठी आम्ही सगळेजण सरसावलेलो आहोत. यशाची किती खात्री आहे? डेफिनेटली आहे. ज्या पद्धतीनं आत्ता आम्हाला सगळीजणं सांगतायत की तुम्ही काही काळजी करू नका, आमच्या सगळ्यांचं मतदान तुम्हाला आहे. अगदी बीडपासून सगळीजणं सांगतात की नाही आम्हाला बसची सोय करून देण्यात आली, हे आलं ते आलं, तरीसुद्धा मतदान तुम्हालाच देणार आहोत. इवन पुण्यातला सुद्धा एक खूप मोठा नाराज गट आहे जो उघडपणे बोलू शकत नाही, पण सर आमचं मतदान तुमच्या पॅनलला आहे हेही सांगतायत. कोल्हापुरात तर सगळ्यांना माहितीच आहे. मुंबईमध्ये पण सेम सिच्युएशन आहे. जाणीवपूर्वक काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं पसरवल्या जात आहेत, त्याला आम्ही अगदी व्यवस्थित उत्तरं देतो आहे, ब्लेम न करता. जी फॅक्ट आहे ती सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं आम्हाला 101% गॅरंटी आहे की आमचं पॅनल उत्तम मताने निवडून येणार आहे आणि खरंच खूप छान काम करण्यासाठी या सगळ्या मतदारांनी तो इनिशिएट घेतलेला आहे. खूप छान. मला वाटतं की तुम्ही तुमची खूप चांगल्या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे. थँक्यू सर. जे मतदार आहेत ते सुजाण असतात ते नाही, डेफिनेटली, कारण त्यांनाही माहिती आहे की आम्ही ही सगळी बडबड करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इथे आलेलो नाही, आम्ही काम करण्यासाठी आलेलो. इथे संचालक म्हणून येण्याची कुणाला आमच्यातला हाऊस नाही आहे किंवा हे सगळं नसेल तरीसुद्धा आमचं काम लोकांनी बघितलेलं आहे. अगदी ज्युनियर आर्टिस्ट असतील, स्पॉट बॉयज असतील, लाईटमन असतील, त्यांच्यासाठी रेग्युलरली करत असतो. कोरोनामध्ये पण आम्ही बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, ती सांगण्याची गोष्ट नाही आहे. पण इथे आल्यानंतर जी एक बॅकिंग मिळतं आहे किंवा एक पोस्ट मिळते, त्यामुळे आणखी जास्त काम करण्याची एक उर्मी मिळेल असं मला वाटतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू सर.